सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, कवी मिलिंद जोशी यांनी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. रानवाटाच्या एप्रिल आणि मे महिन्यातल्या अलमाटी कझाकिस्तान ग्रुप टूर मध्ये माझ्याबरोबर नक्की सहभागी व्हा. उत्तम कवी आहेत, उत्तम गायक, संगीतकार आहेत, खूप छान पेंटिंग्स करतात, ॲक्रेलिक पेंटिंग, त्यांचे ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग सरांना बक्षिसं मिळालेत त्याच्यासाठीची. त्यानंतर स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काव्यसंग्रह प्रकाशित होणं. आपल्याबरोबर आज आहेत मिलिंद जोशी सर. थँक्यू. मला इथे बोलवल्याबद्दल रश्मी आणि स्वप्नील तुमचे आभार. आणि हे फॉर्मल नाही आहे, खरंच म्हणतोय, कारण की स्वप्नीलने आणि रश्मीने जेव्हा मला फोन केला पहिला तेव्हा मी लगेच हो असं माझ्या आपोआप आलंच. कारण की आत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फोनमध्ये जेव्हापासून कॅमेरा आला तेव्हापासून खरंच फोटो काढण्याचं महत्त्व कमी लोकांना आता माहिती आहे, किंवा त्यासाठी मेहनत करण्याची तयारी खूप कमी लोकांची आहे. आणि त्यामुळे त्यातनं मिळू शकतं हे सुद्धा समजत नाही. म्हणजे ते बरीच लोक आता फोनमध्ये फोटो आल्यामुळे या सगळ्या प्रोसेसला मुकले आहेत असं मला वाटतं. तर तेच तुम्ही एक्झॅक्टली होऊ दिलं नाही स्वतःचं, आणि तुम्ही फोटोग्राफी परस्यू करताय, हीच गोष्ट मला मुळात फार महत्त्वाची वाटली. कारण की मी फोनवर विचारलं किती लोकांचे फोटोग्राफ्स आहेत साधारण, त्याची संख्या मला कळली. त्यावरून मला खरंच तर म्हणजे सुखद धक्का बसला. त्यामुळे मला यायची खूप इच्छा झाली. हे बघितल्यावर मला असं सांगायला आवडत आहे की माझं चुकलं नाही. आता प्रत्येकाचे विषय बघितले मी, प्रत्येकाचा विषय निवडण्याची पद्धत वेगळी आहे आणि ती आपल्या व्यक्तिमत्वातून येते. यांना ज्या एखाद्या प्रसंगाचा फोटो काढावासा वाटेल त्याला दुसऱ्याला तो कदाचित दिसणारही नाही, ती फ्रेम आहे म्हणून. तर ही आपला युनिकनेस जो असतो तो अद्वितीय असतो असं मला वाटतं. त्यामुळे आपण जरी 50 लोकांनी एकत्र फोटो लावले तरी प्रत्येकाचं एक स्वत्व आहे, आणि ते आपण जर जपत राहिलो तर आपण 1000 लोकांमध्ये जाऊन उभं राहिलो तरी वेगळे दिसतो. म्हणजे आपण वेगळा व्हायचा प्रयत्न केला की चुकतो, आपण स्वतः व्हायला लागलो की आपण वेगळे दिसतो. ही त्यातली सोपी गोष्ट आहे. तर ते सगळ्यांनी तुम्ही खरंच जपा, कारण तुमच्या प्रत्येकाच्या ह्याच्यात काहीतरी स्वत्व मला दिसतंय. हे खूप आनंदाची गोष्ट वाटली. आता टेक्निक म्हणा किंवा अनुभव असतो, जसं मी समजा कविता लिहायला लागलो असतो जेव्हा लागलो तेव्हा, किंवा जेव्हा संगीतकार म्हणून अगदी सुरुवातीला चाल लावली, मी 6वीत असताना पहिली चाल लावली होती. तर आणि ती आजही चुकीची वाटत नाही मला, हे त्याची गंमत आहे. तर माझा मुद्दा हा होता की आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा आपल्याला खूप काही करायची इच्छा असते. म्हणजे सुंदर म्हणजे काय, तर मी चाल लावताना बघ इथे हा कसा सूर वापरला, किती सूर मी वापरले तसं, किंवा कवितेमध्ये मी किती कठीण कठीण शब्द वापरले, ही एक सुरुवात असते. आणि त्याच्यानंतर आपण इव्हॉल्व्ह व्हायला लागतो हळूहळू. कारण की आपण जेव्हा स्वतःचीच कविता नंतर वाचतो, आपण स्वतःच गाणं नंतर ऐकतो, तेव्हा आपल्याला ते कळेन असं होतं. ही त्याची पहिली खूण असते. किंवा माझे गुरुजी यशवंत देव, सुप्रसिद्ध संगीतकार, त्यांच्याकडे मला 30 वर्षांचा सहवास मिळाला, 30हून जास्त. त्यांच्याही बोलण्यात नेहमी असायचं. किंवा सुप्रसिद्ध गायक पंडित कुमार गंधर्व, त्यांच्या बोलण्यात हे वाक्य माझ्या अगदी मनात कोरलं गेलंय. त्यांच्या एका डॉक्युमेंटरीत ते बोलले होते की आपल्याच गाण्याचा आपल्याला कंटाळा आला पाहिजे, आपण तेच कसं गायचं. मी तोच राग जरी गायलो दुसरीकडे तरी तो वेगळा गायला पाहिजे, कंटाळा आला पाहिजे आपल्याला आपला. हे आपल्याला आपला कंटाळा आला पाहिजे हे जे एक ब्रह्मवाक्य आहे ते अगदी कोरलं गेलं माझ्या मनात. आणि तेव्हा ठरलं की आपल्याला कधीच संपणार नाही आयुष्य. म्हणजे शारीरिक आयुष्य संपेल पण आपला आनंद घेण्याचं आयुष्य संपणार नाही कधी. आणि तेव्हापासनं एक संकल्पना आहे माहिती आहे का तुम्हाला, आपण लिव्हिंग लिनियरली, हॉरिझॉन्टली आणि लिव्हिंग व्हर्टिकली अशी एक ती आयडिया आहे. व्हर्टिकलीचा अर्थ असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त ह्याच्या वरपासून इथपर्यंतचं सगळं त्या क्षणातलं बघू शकताय. लिनियर म्हणजे फक्त इथे माझ्यासमोर 50 माणसं आहेत, मी बोलतोय ते ऐकतायत, संपला विषय. मग त्याच्या पुढे काय, तर मी आत्ता आधी जे सगळं सांगितलं ते की तुम्ही प्रत्येक वेगळे आहात, प्रत्येकाचा विचार काहीतरी वेगळा आहे. हे माझ्याकडे कुठून आलं, तुमच्या फ्रेम्स बघितल्यानंतर आलं. आणि ह्या माणसाने जे सगळं तुम्हाला जमवलंय त्यासाठी खूप अभिनंदन स्वप्नील. आणि
आणि हे अनेक वर्ष तुमचं चालू असेल तर फारच मोठी गोष्ट आहे, कारण की बदलत जाणाऱ्या काळानुसार चॅलेंजेस येत असतात, त्याच्यातनं सुद्धा टिकायचं असतं. मी कॉलेजमध्ये मी कमर्शियल आर्ट्स केलं, तर आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये असताना वॉटर कलर लँडस्केप्स करायला जायचो. मला निसर्गचित्र काढायलाच जास्त आवडतं. मी व्यक्तिचित्रण फारच रेअरली केलं आहे. तर मी जसं आत्ता आपण म्हटलं ना की फोनमध्ये फोटोज कॅमेराज आले, तसं जेव्हा पहिल्यांदा डिजिटल कॅमेराज आले तेव्हाचं मी सांगतोय की आम्ही लँडस्केप्स करायचं वॉटर कलर्स, तर त्यातलं काय सुंदर म्हणजे काय, तर वाटायचं की काय हुबेहूब काढलंय. ॲक्च्युली चित्रासाठी ही कॉम्प्लिमेंट नाही आहे, हुबेहूब फोटो असतो. चित्रामध्ये समोर दिसतं त्याच्यापेक्षा तुमचं काहीतरी उमटलं पाहिजे. तरी ते ती एक स्टेज होती माझी की हुबेहूब छान वॉटर कलर लँडस्केप्स करतो वा. मलाही खूप स्वतःचं कौतुक वाटायचं, लोकांनी कौतुक केलं की आणखीन वाटायचं की आपण चित्रकार आहोत वगैरे. पण त्यानंतर डिजिटल कॅमेरा झाले आणि माझं सगळं ते मूड ऑफ झाला आपण म्हणतो ना, तसं झालं की म्हटलं मग आता काय आपण चित्र काढण्यात अर्थ आहे, कारण की मूळ आपली क्वालिटी आपल्याला काय वाटायची किती हुबेहूब काढलं. आता एका क्लिकमध्ये लगेच बघता येईल असं डिजिटल कॅमेरामध्ये फोटो येतोय. मग आता काय करायचं. मला असं कंटाळा आला एखाद्या गोष्टीची, मी बंदच करतो ती गोष्ट करायचं. पण बंद करणे हा कलाकाराचा पिंडच नसतो. ती पर्टिक्युलर गोष्ट बंद केली, तर मी काय केलं की आता मी रिअलिस्टिक चित्र नाही काढणार असं मी ठरवलं. पण असं ठरवल्यामुळे अमूर्त चित्र काढता येत नाही. अमूर्त चित्र म्हणजे काय हे समजावं लागतं, किंवा त्याचं नक्की काय कारण आहे अमूर्त चित्र काढायचं ते आपल्या लक्षात यावं लागतं. मी आता अमूर्त चित्र काढूया असं म्हणून करून गेले तरी ते मूर्तच यायचं, म्हणजे तरी त्याच्यात एखादं झाड यायचं, एखादा डोंगर यायचाच, काहीतरी माणूसच येईल, काहीतरी यायचं. मग मी ठरवलं की नाही, आता रिअलिस्टिकच जर आपलं चित्र होणार असेल तर आपण असं समजायला पाहिजे की आपलं चित्र काढून झालं, आयुष्यातलं चित्र काढून झालं, आता नाही चित्र काढायचं. जर आपण रिअलिस्टिकच काढायचं असेल तर दुसरं काही करता आलं तर काढूया परत चित्र. मग एक 2.5 वर्षाचा काळ होता ज्याच्यात मी हातात ब्रशही नाही घेतला, कारण मला कळत नव्हतं की रिअलिस्टिक शिवाय काय करायचं, आणि इच्छा तर रिअलिस्टिक शिवाय करण्याची होती. म्हणजे ज्याला चित्र म्हणता येईल असं काहीतरी काढावं. काय फोटो सारखं छान काढलंय असं कोणी म्हणू नये, फोटो छानच असतात, सॉरी तुमच्या समोर बोलतोय. पण मी त्या इव्हॉल्वमेंट बद्दल बोलतोय की 2.5 वर्ष गेली, पण त्या 2.5 वर्षात मी गप्प नाही बसलो. मी उत्तम चित्रकारांचे चित्र बघत राहिलो इंटरनेटवरती, की एखादी इमेज आपल्याला बांधून ठेवते. म्हणजे ती काय आहे हे सांगता येत नाही, पण ती बांधून ठेवते. ते काहीतरी डाग पडलेत असं वाटत नाही. मग कुठेतरी कळलं की हा असं काहीतरी आहे, म्हणजे की जे फॅसिनेटिंग वाटतं. आणि ते मला कसं वाटलं की एखाद्या ओळख नसलेला माणूस समोर यावा, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसावी, पण त्याच्याशी बोलावं असं वाटावं. असं हळूहळू कुठले तरी ग्लिम्प्सेस मला यायला लागले की अमूर्त चित्र म्हणजे काय. मग मी जे करायला लागलो त्यातनं सेमी ॲबस्ट्रॅक्ट असं काहीतरी सुरू झालं. तर ते म्हणजे काय, तर काढलं झाडच समजा, मी आता आपल्या डोक्यात काही येत नाही दुसरं, पण झाड असं करून पान काढलं, खोड काढलं, फांद्या काढल्या असं करून नाही, असं हातात रंग घेतला आणि तो असा फेकला कॅनव्हासवर, मग ते जसं उडलं ते झाड आहे. कारण झाड कसंही असतं ना, आणि ते फार उत्स्फूर्त असतं. आपल्याला निसर्गात असं कधीच कोणत्याच गोष्टीबद्दल वाटत नाही की ही चुकीची आहे. आजपर्यंत तुम्हाला वाटलंय कुठल्या झाडाकडे बघून की फांदी जरा अशी असती तर बरं झालं असतं, किंवा पाणी जरा असं व्हायलं तर बरं होईल, आकाशात जरा इथे डाय आला तर बरं होईल, असं काहीच वाटत नाही. आपण घर आवरतो, आपल्याला आकाश आवरावं असं कधी वाटत नाही. इतकी ती सुंदर गोष्ट असते. असं हळूहळू जेव्हा कळायला लागलं तेव्हा हळूहळू सेमी ॲबस्ट्रॅक्ट पासून ॲबस्ट्रॅक्टकडे सुरुवात झाली माझी त्या दिशेच्या प्रवासाला. आणि मग मला कळायला लागलं की असं पण काहीतरी असतं ज्याच्यात आपण काहीतरी केलंच पाहिजे असं नाही, काही गोष्टी होऊ पण द्यायच्या असतात. म्हणजे काय, तर जसं म्हणतात ना की कला म्हणजे काय, तर उत्स्फूर्तता. आता कलेचे 2 अविभाज्य घटक आहेत, एक म्हणजे भावना किंवा जाणीव, आणि दुसरं तंत्र. कलेचं तंत्र आल्याशिवाय तुम्ही कलाकृती निर्माणच करू शकत नाही. शास्त्राला पर्यायच नाही जर तुम्हाला ती गोष्ट परत नेमकेपणाने करायची असेल तर. जसं संगीत मला द्यायचं असेल तर मला नोटेशन लिहिता आलंच पाहिजे.
तर मी दुसऱ्याला ते सांगू शकतो वाजव. 50 लोकांनी जर वाजवायचं असेल तर मला नोटेशन्स नीट देता आली तरच त्यांचं एकत्र वाजेल नीट. पण नोटेशन म्हणजे संगीत नाही हे मला माहिती पाहिजे. माझा मुद्दा हा आहे की आपली जी उत्स्फूर्त जाणीव असते, एक भाव असतो, एक जाणीव असते ज्याची आपल्याला कंपोजिशन बनवायची वाटते. चित्र असेल, फोटोग्राफ असेल, संगीत रचना असेल, कविता असेल. मग त्याचं माध्यम जे आहे, तुमच्या बाबतीत कॅमेरा आहे, लाईट आहे, सावली आहे, रंग आहेत, त्या सगळ्या शिकून संपवायच्या, त्या सगळ्या विसरायच्या आणि जाणीवेपासून जाणीवेपर्यंत पोचायचं. म्हणजे काय, तर मला जर आनंदी स्वर लावायचा असेल तर सूर छान कसा लावायचा, एकसारखा कसा लावायचा, ह्याचा अभ्यास मला करावाच लागतो. पण तो जर निरस असेल तर उपयोग नाही. म्हणजे तो अभ्यास करून त्या भावनेचा सूर लावताना मी हे विसरायला पाहिजे की आपण सूर लावतोय, असं काहीतरी. आणि निसर्गाचे जर आपण शॉट्स घेत असू तर निसर्गात ज्या पद्धतीने हालचाली चालू आहेत, निसर्गात ज्या पद्धतीने लाईट ट्रॅव्हल करतोय, तिथे आपल्याला वारा ज्या पद्धतीने लागतोय तो तुम्ही घेत असताना, मग तो स्टील शॉट असू दे किंवा मूवी शॉट असू दे, त्या सगळ्याचा परिणाम आपण प्लॅन नाही करू शकत. तो त्या क्षणीचा असतो. आणि त्या क्षणाचा परिणाम घेऊन जेव्हा आपण काहीतरी होऊ देतो, या अर्थी मी म्हणतोय की करायचं नाही, करण्याचं टेक्निक शिकायचं आणि आपण बाजूला व्हायचं. म्हणजे शास्त्र बाजूला पडलं पाहिजे. शास्त्र एक लायब्ररी म्हणून आपल्या पाठीमागे उभं राहतच. तर कला मला वाटतं या पद्धतीने आहे की जी उद्गारापासून तंत्रात जाते आणि तंत्र बायपास करून परत उद्गारापर्यंत पोचते, तरच त्याची कलाकृती तयार होते आणि तरच ती समोरच्यावर परिणाम करते. तो जिवंतपणा जर कलेत आला नाही, त्यामुळे यू हॅव टू लर्न टेक्निक अँड अनलर्न इट. अदरवाईज तो जिवंतपणा येत नाही त्याच्यात. कोणतीही कला घ्या तुम्ही. आणि फोटोग्राफीसारखी कला तर टेक्निक आधारितच आहे आणि त्याचा जन्मच टेक्निकमधनं झालेला आहे. तर त्याला कलेचा आयाम उपलब्ध करून देण्यासाठी आपला श्वास त्याच्यात मिसळावा लागेल. हे माझं पुस्तक आहे, ते असंच होतं ना तुलाही नावाचं. आणि हे बुकगंगा प्रकाशनने काढलंय. मी पण थोडी जाहिरात करून घेतो. हे ऑनलाईन bookganga.com वर आहे. ह्याच्यात हे सगळं माझं हस्ताक्षर आहे. ह्याच्यात काही माझी स्केचेस पण आहेत, चित्र पण आहेत. हे मुखपृष्ठासकट सगळं मी डिझाईन केलेलं आहे. ह्याच्यात सुद्धा तसंच मी जेव्हा हे करायचं वाजव हे सुद्धा जेव्हा संग्रह करायचा ठरला तेव्हा ते कलेक्शन सगळं चेक केलं वगैरे वगैरे. आणि मग नंतर बोलता बोलता, कारण तोपर्यंत मी ऑलरेडी हाताने लिहून पोस्ट करायचो फेसबुकवर बऱ्याचदा, तर ते प्रकाशक होते, त्यांच्याशी बोलताना मी अचानक म्हणलो की मी सगळं पुस्तक करू का हस्ताक्षरात. असा एक पॉज गेला. म्हणजे तुम्ही सगळं पुस्तक हाताने लिहिणार? म्हटलं हो, आणि ते प्रूफ रीडिंग पण करायचं नंतर. म्हणजे म्हटलं ते सांगतो नंतर. तर मी आधी कवितांचं कलेक्शन पाठवलं, टाईप मी करून पाठवलं प्रूफ रिडरकडे. त्यांनी प्रूफ रिडरनी त्यांच्या मते करेक्शन सांगितल्या. मग मी ते सगळ्या हाताने लिहिल्या. हाताने लिहिलेल्या परत त्यांना सांगितलं आता परत प्रूफ रिडरकडे पाठवा. म्हणलं अहो मग त्यांनी चुका काढल्या, तर म्हटलं त्याचसाठी पाठवायचं आहे. तर या जवळजवळ 133 पानं आहेत. त्यातल्या 74 पानांवर मी परत करेक्शन्स केल्या हाताने लिहिलेल्या. बरं ते सहजच कोरलड्रॉमध्ये करता आलं असतं, पण मी तसं नाही केलं. आणि जसं आपण म्हणतो ना की तीळ असला की तो सौंदर्य बिंदू असतो, तसं मी काही ठिकाणी खाडाखोड पण राहू दिली या पुस्तकात. कारण की हस्ताक्षराचं सत्य खाडाखोड हे आहे. ते सगळं ठेवलंय. आता काही कविता ऐकवतो. काय तुम्हाला गझल ऐकायला आवडेल, छंदबद्ध आवडेल, काय आवडेल? गझल आवडेल. अच्छा, गझल म्हणजे काय सांगा मला. होऊन जाऊ दे. बरोबर, दोन ओळींच्या कपलेट्स असतात ती मुळात. बरोबर, 2 ओळी असतात. दर्द कवितेत पण असतो. दर्द हा माझा मार्ग एकला गाण्यामध्ये सुद्धा आहे. बरं ठीक आहे, मी सांगतो की आपल्याला गझल हा गाण्याचा प्रकार म्हणून माहिती आहे मुळात. तर तो मुळात तो गाण्याचा प्रकार नाही, तो लिहिण्याचा प्रकार आहे.
की पिंगा घालत फुलपाखरे जमू लागली होती. पिंगा घालत फुलपाखरे जमू लागली होती. दुसऱ्या ओळीमध्ये ती का जमू लागली होतीचं कारण येईल. पिंगा घालत फुलपाखरे जमू लागली होती, तुझ्यावरी लिहिल्या कवितांची वही उघडली होती. तर गझलमध्ये ही गंमत असावी लागते. दुसऱ्या ओळीमध्ये एक काहीतरी एक्साइटिंग उत्तर असावं लागतं. पिंगा घालत फुलपाखरे जमू लागली होती, तुझ्यावरी लिहिल्या कवितांची वही उघडली होती, पानांवरती सजले होते पराग आठवणींचे. पानांवरती सजले होते पराग आठवणींचे, फुलता फुलता कागद असणे वही विसरली होती. झुळुकीला मग छंद लागला कवितांच्या ओळींचा. झुळुकीला मग छंद लागला कवितांच्या ओळींचा, कविता ही थोडी स्वच्छंदी बनू लागली होती, पिंगा घालत फुलपाखरे जमू लागली होती. वहीत माझ्या मीच सोडली काही पाने कोरी. हे सत्य असतं. मी जसं म्हटलं ना, खाडाखोड ठेवली, तसं आपल्या वहीत काही पानं कोरी असतात आणि एखादं पान कोरं ठेवावं असं पण वाटतं जाणीवपूर्वक. ते का, त्याच्याबद्दलचा हा शेर आहे. वहीत माझ्या मीच सोडली काही पाने कोरी, शब्दांच्या पलीकडल्याची मी नोंद ठेवली होती, पिंगा घालत फुलपाखरे जमू लागली होती, तुझ्यावरी लिहिल्या कवितांची वही उघडली होती. किंवा दोहे, हा जो मगाशी उल्लेख झाला तसं मी लिहिलं होतं की आत्ताचं कंटेम्पररी दोहा लिहू म्हणून, की नको नको ते पाहता निघून जातो वेळ. नको नको ते पाहता निघून जातो वेळ, असा निरंतर चालतो OTTचा खेळ. तर असं आहे शेवटी. तुम्ही मी मगाशी जे म्हणलं ना की टेक्निक ही एक गोष्ट आहे, पण त्याच्यात तुम्ही काय करता ह्याच्यामध्ये तुम्ही आहात. तसं आहे की आता दोहा म्हणजे मग तो असं खूप फिलॉसॉफिकल आणि असंच नाही. दोहा हा एक लिहिण्याचा प्रकार आहे. त्याच्यात आत्ताचा रेफरन्स, आत्ताचा संवाद आला तर आणखीन मजा येऊ शकते तसं. किंवा आता गझलचा आणखीन एक वेगळा प्रकार एक होतो, भक्तीवरची गझल आहे ही, भक्तीबद्दलची. त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता. त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता, मी भक्त कितीसा आहे ते बघून आलो नुसता. त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता, मी भक्त कितीसा आहे ते बघून आलो नुसता. ना नमस्कार मी केला ना मिटले डोळे तेव्हा. ना नमस्कार मी केला ना मिटले डोळे तेव्हा, तो निर्विकार होता आणि मी हसून आलो नुसता. त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता. मी फुले वाहिली नाही ना प्रसाद घेऊन आलो. मी फुले वाहिली नाही ना प्रसाद घेऊन आलो, श्वासांचे रिक्त रकाने मी भरून आलो नुसता. मी विशेष काही नाही पण फक्त एक हे केले. मी विशेष काही नाही पण फक्त एक हे केले, माणूस म्हणावे ज्याला तो बनून आलो नुसता. त्या पायांपाशी थोडा मी बसून आलो नुसता, मी भक्त कितीचा आहे ते बघून आलो नुसता. हे असं मी रात्रभर बोलू शकतो, तुम्ही सांगा. मी अनेक वर्षांपूर्वी असं ठरवलं, म्हणजे मी सुरुवात माझी पण पॉप्युलर गाण्यांच्या कार्यक्रमांमधून गाण्यापासूनच झाली. मंतरलेल्या चैतरबनात नावाचा एक खूप प्रसिद्ध कार्यक्रम होता पुण्याचा, गदी माडगुळकरांची गाणी, तर मी त्यांनी लिहिलेली. तर त्यात मी कॉलेज असताना गायला लागलो. मग इथे ठाण्यातल्या पण वसंत बहार नावाचा एक कार्यक्रम, वसंत देसाई, वसंत पवार आणि वसंत प्रभूंची गाणी. तर पण मग मी कॉलेजपासूनच सिरियसली कंपोज पण करायला लागलो होतो. मग एका पॉईंटला मी ठरवलं की साधारण 95 वगैरे, की आता मी गाईन तर माझीच गाणी गाईन. म्हणजे तेव्हा मी लिहायचो नाही, कंपोज करायला लागलो होतो अनेक कवींच्या कविता. तर मला खूप लोक म्हणले की हो, पण ते करण्यासाठी हे बंद करायची काय गरज आहे. म्हटलं आहे, कारण मला असं वाटतं की त्या टाळ्या माझ्यासाठी आहेत, त्या नाही आहेत हे मला माहिती. म्हटलं आता 500 लोक येत आहेत, 3च आले माझ्या गाण्यासाठी तरी चालतील. तसं करत करत आता येतात 1000-2000 येतात आहे. तुम्ही पण या कधीतरी. असंच होतं ना तुलाही नावाचाच मी कार्यक्रम करतो, माझीच कविता, माझंच कंपोजिशन.
त्याच्यात बरंच आहे. मी आत्ता अगदीच थोडं ऐकवलं. हास्य कविता वगैरे पण आहेत माझ्या बऱ्याच. छोटीशी सांगतो, 4च ओळींची आहे. की माझ्या कळवळून ओरडण्याचा सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. माझ्या कळवळून ओरडण्याचा सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी मी तिला व्हॉट्सॲप मेसेज केला. माझ्या कळवळून ओरडण्याचा सुद्धा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी मी तिला व्हॉट्सॲप मेसेज केला, तेव्हा तिने माझ्या पायावर पडलेला तिचा पाय उचलला. एक मी पॅन्डेमिकच्या काळात एक अभंग लिहिला होता. अभंग सुद्धा व्याकरण म्हणून एक प्रकार आहे. 4 चरण आहेत त्याच्यात. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात यमक असतं. मी लिहिलं होतं कारण तेव्हा सगळेच आपण प्रचंड प्रश्नार्थक अवस्थेत गेलो होतो आणि निराशा सगळीकडे पसरली होती. आशेचा किरण दिसत नव्हता. त्यामुळे आपण जी एक, माझ्या मते हा जो अभंग आहे तो एक विश्वमंगल कामना आहे. असं की सगळ्यांचं चांगलं होऊ दे रे बाबा, असं जे वाटतं ना, ते शब्द आहे त्याच्यात. की दिसू दे रे आता उजेडाची वाट. गातो आनंद भाटे गायलाय ते, युट्यूबवर आहे ते, तो नंतर तुम्ही ऐकाच. आत्ता तुम्हाला ऐकवतो. दिसू दे रे आता उजेडाची वाट. दिसू दे रे आता उजेडाची वाट. सुखाची पहाट, सुखाची पहाट. चराचरा दिसू दे रे आता उजेडाची वाट. उजेडी न्हाऊ दे तिमिराच्या राती. उजेडी न्हाऊ दे, उजेडी न्हाऊ दे, उजेडी न्हाऊ दे तिमिराच्या राती. मनोमनी ज्योती, मनोमनी ज्योती. चैतन्याच्या दिसू दे रे आता उजेडाची वाट. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत रानवाटा इंटरनॅशनल बरोबर चला अल्माटी कझाकिस्तानला. चॅरिन कॅनियन, कोलसा आणि कॅन्डी लेक, भरपूर पार्क्स, असा एक मस्त देश एक्सप्लोर करूया. ग्रुप टूरच्या पुढच्या बॅचेस एप्रिल आणि मे महिन्यात. लवकरात लवकर तुमची सीट बुक करा.